येणाऱ्या काळात ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, युवकांच्या समस्या आहेत, महिलांच्यावर वाढणारे अत्याचार आहेत, ज्या पद्धतीनं गुन्हेगारी महाराष्ट्रात झाली, तर आता यूपी बिहारपेक्षा देखील महाराष्ट्र हा पुढे गेलाय. तर ह्या सर्व मुद्द्यावर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष हा रस्त्यावर उतरल. नीटचे पेपर फुटतायत, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे, ओबीसीवर सातत्यानं अन्याय होतोय आणि ह्या सगळ्या विषयावर रस्त्यावर उतरायचं. आणि आज आमचे 10 आमदार आहेत, पण 2029ला या 10चे 100 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे करायचे, हा निर्धार आज व्यक्त केलाय सगळ्यांनी. मागणी करतात की जे आहे देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री त्यांनी राजीनामा द्यावा. तुम्ही सुद्धा आंदोलन करणार, मात्र तुमची मागणी असणार आहे का? इथून पुढे काही तुम्ही आंदोलन वगैरे करणार आहात? 100% आम्ही आंदोलन केलंय आणि इथून पुढेही करणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांना पदावर राहायचा नैतिक अधिकार नाही. 22 लाख विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळणारा माणूस हा देशाचा मंत्री कसा राहू शकतो? आज 6 विद्यार्थ्यांनी जवळपास आत्महत्या केल्यात. काही विद्यार्थ्यांनी जी तयारी केली होती ते विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेलेत. 22 लाख युवकाच्या भविष्याशी खेळणाऱ्या माणसांनी तातडीनं त्या पदावरून दूर व्हावं, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, युवक आघाडीची आणि विद्यार्थी आघाडीची मागणी आहे. पाऊस लांबणीला गेल्यामुळे जे आहे शेतकरी हवालदिल झालेले आहेत, या संदर्भात महाविकास आघाडीकडनं काही आंदोलन, तुम्ही त्या आंदोलनामध्ये असणार आहे? नक्की आम्ही आंदोलनामध्ये असणार आहेत. आणि शेतकऱ्याला एकतर कर्जमाफी सरकारने या दिलेली नाही आणि आता पेरणी ही लांबणीवर पडली, शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, शेतीमालाला भाव नाही, म्हणून अनुदान पेरणीसाठी, दुबार पेरणीसाठी सरसकट 20,000 रुपये हेक्टरी अनुदान हे सरकारनं शेतकऱ्यासाठी द्यायला पाहिजे.